हॅलो नमस्कार सगळ्यात आधी तर माझ्या गोड ताईंचं आणि गोड दादांचं मनापासून स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये। चला स्वामींचे नाव घेऊन आजच्या व्लॉगला करते सुरुवात। तर बघा आजचा जो व्हिडिओ आहे ना क्लिनिंगच्या रिलेटेड असणार आहे, तो खूप दिवसांनी घेऊन आले मी आणि आज मला माझ्या या स्मॉल किचन काउंटरची क्लिनिंग करायची आहे। आता काउंटर म्हणजे जो टॉप असतो, जो किचन ओटा असतो त्याची क्लिनिंग तर आपण रोजच करत असतो, पण वरची टाइल्स झाली आणि छोट्या मोठ्या ज्या वस्तू असतात त्यापुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच की मी आठवड्यामधून कशा प्रकारचे कोणत्या वस्तूंची क्लिनिंग करत असते। तर मला डीप क्लिनिंगच्या वेळेस जास्त काही त्रास होत नाही। तर त्याआधी काय करते, आता जी भांडी आहेत ना किचनच्या सिंक मध्ये जी साचलेली भांडी ती घासायची आहे, पण ती पूर्वी मला जे टोपामधली जी भांडी आहे ज्याच्यामध्ये भांडी धुवून ठेवायची तो टोप आधी रिकामा करून घेते। आता झालं असं की मला आहे ना ही भांडी मी थोड्या वेळापूर्वी घसलेली होती तर ती ओलीच आहे, त्यामुळे आता ती तशीच लावून देते रॅकला आणि आता सगळी काही भांडी घसायला घेत आहे। तर आठवड्यामधली माझी किचन क्लिनिंग अशीच असते, काय काय वस्तू वगैरे साफ करते ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच। आणि मग आता ही सिंक मधली जी भांडी आहे ती सगळं आधी खरकट वगैरे काढून घेते, सिंक सगळं स्वच्छ करून घेते आणि अशा पद्धतीने जर आपण आठवड्यामधून सगळ्या वस्तूंची किंवा किचन काउंटरची जर क्लिनिंग करत राहिलो तर डीप क्लिनिंगच्या वेळेस आपल्याला अजिबात त्रास होत नाही किंवा मग जास्त वेळ लागत नाही। आपला वेळ वाचवण्यासाठी या हप्त्यातून किंवा आठवड्यातून एकदा आहे ना अशी किचन काउंटरची क्लिनिंग आहे ना ही करायलाच हवी। माझं किचन अगदी छोटंसं आहे, एक दिवस तुम्हाला नक्की मी किचनची टूर देणार आहे। आता कसं आहे ना एक रूमची स्वच्छता करायची आहे, तर आता किचन पासून सुरुवात करायची, किचन काउंटर पासून सुरुवात केलेली आहे, अजून किचन याच्यावरची रॅकवरची भांडी घासायची, हॉल आवरायचे, बरंचसं काम आहे। एक क्लिनिंग तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल। तर आता इथे हा जो टोप आहे हा आठवड्यातून एकदा मी हा स्वच्छ करत असते। त्याचं कारण पण असं आहे की त्याच्यामध्ये आपण भांडी घसून ठेवत असतो, तर मग तो सुद्धा स्वच्छ ठेवायला हवा। त्याच्यामध्ये सारखं पाणी साचून आहे ना त्याचा भाग आहे ना गुळगुळीत होत चालतो, असा चिकट होत चालतो। त्यामुळे ज्या पण टोपामध्ये आपण ज्या पण भांड्यामध्ये आपण भांडी घसून ठेवतो ना तो टोप सुद्धा आपण घसायलाच पाहिजे वारंवार। त्यानंतर बाथरूम मधले ज्या बकेट्स वगैरे असतात त्या सुद्धा आपण वारंवार घसायला हव्यात, कारण की ना आता पावसाळा आलेला आणि पावसाळ्यामध्ये ना खूप गढूळ पाणी येतं, असा चिकट थर साचतो त्या भांड्यांवरती, त्यामुळे इतर वेळ तर घसायलाच हव्या, पण मग पावसाळ्यामध्ये आवर्जून ह्या गोष्टींची ना आपण काळजी घ्यायला हवी। या छोट्या गोष्टी ना किचनमधल्या आपल्या गृहिणीचंच काम असतं। आपण जेवढं या स्वच्छतेकडे लक्ष देऊ ना तेवढे आपल्या घरामध्ये म्हणजे घाण वगैरे जास्त होत नसते। तर आता ही जी चहापत्ती आहे ती तुम्हाला का दाखवते, तर आता मी बाल्कनीत गेलेले गुलाबाचं रोप आहे त्याला ती चहापत्ती टाकून आले, जेणेकरून गुलाबाच्या रोपाची मस्त अशी वाढ होते चहापत्ती टाकल्यानंतर। सगळ्यांनाच माहिती आहे ही टिप्स आणि मी ती टिप्स नक्की फॉलो करते। तर चला आता मी वरती बघते, कारण की मला वरची ही टाईल्स जी आहे ती साफ करायची आहे, कारण की त्या टाईल्सवरती आहे ना खूप असे फोडणीचे म्हणजे फोडणी जाऊन बसते, तेलकट फोडणी जाऊन बसली त्याच्यावरती धूळ साचून ती टाईल्स इतकी चिकट होते ना, मग डीप क्लिनिंगच्या वेळेस दिवाळीच्या वेळेस मग आपल्या अक्षरशः हात दुखून जातात, पण ते काही लवकर चिकटपणा त्याचा निघत नाही। त्यामुळे मग आठवड्यातून एकदा अशा पद्धतीची जर स्वच्छता केली तर मग डीप क्लिनिंगच्या वेळेस आपल्याला त्रास होत नाही। तर आता बघा मला आहे ना काउंटर टॉप वरती चढायचा आहे, त्यामुळे सगळा काउंटर टॉप जो आहे किचन काउंटर टॉप किचन ओटा तो सगळा काही पहिले रिकामा करून घेतला आणि आता एका पातेल्यामध्ये पाणी घेतलंय, खायचा सोडा घेतला, त्यानंतर 2 चमचे निरमा घेतलेली, वॉशिंग पावडर निरमा तुम्ही कोणती घेऊ शकता, त्यानंतर विनेगर। तर हे सोल्युशन एकदम बेस्ट आहे, मी माझ्या प्रत्येक क्लिनिंगच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत असते। आणि हे जे सोल्युशन आहे ते एका बॉटलमध्ये मी स्प्रे बॉटलमध्ये सुद्धा भरून ठेवलेलं आहे आणि मागे तुम्हाला दाखवलं मी की मी त्याचा उपयोग कसा करते। तर आता बघा माझी भांडे घासायची घसणी वेगळी आहे आणि अशा काही गोष्टी ज्या घसायच्या असतात, चिकट तेलकट तुप्पट वस्तू ज्या घासायच्या असतात त्याच्यासाठीची मी घसणी ही वेगळी ठेवत असते। तर मला वरती ना किचन ओट्यावर चढता आहे ना थोडंसं लागलं, काय करणार ना, जेव्हा आपण काम करतो ना एखादं क्लिनिंगचं वगैरे काम करतो ना त्यावेळेस आपल्याला लागत नाही असं कधी होतच नाही। ते बघा आता वरती चढली किचन ओट्यावरती आणि सगळे जाळं जळमट व्यवस्थित काढून घेते आणि मग त्यानंतर ह्या घसणीने पाण्यामध्ये डीप करून ती घसणीच्या साह्याने ही पूर्ण टाईल्स आहे ना
किचनची ती पूर्ण स्वच्छ करून घेते. त्यानंतर हा शेल्फ आहे, मेशोवरून मागवलेले आहे मी हे शेल्फ, तर ते सुद्धा काढून घेतले. त्याची सुद्धा आता पुढे तुम्हाला दिसेलच क्लिनिंग करायची आहे मला. आणि ही टाईल्स आहे ना ह्या सोल्युशनने ना पटकन निघते, जास्त आपल्याला जोर लावावा लागत नाही. आणि माझं तर असतंच ना, आठवड्यातून एकदा मी अशा पद्धतीने की जी टाईल्स आहे ना त्याची मी क्लिनिंग करत असते, त्यामुळे जास्त वेळ मला लागत नाही एकदम क्लीन करायला. आणि वरचे जिथपर्यंत हात पोहोचतो तिथपर्यंत तो रोजच क्लीन करत असते. पण अगदी स्लॅबपर्यंत ह्या टाईल्स लावलेल्या आहे, त्यामुळे रोज एवढा स्लॅबपर्यंत हात पोहोचून रोज एवढं वरती चढून एवढी क्लिनिंग तर होत नाही. त्यामुळे मग 8 दिवसातून 10 दिवसातून अशी मी स्वच्छता माझ्या किचनची करत असते. त्यानंतर ॲक्वागार्ड, आता माझं प्युरेटचा ॲक्वागार्ड आहे. तर वरचा जो पोर्शन आहे ना, जो टॉप असतो ना, तर तिथे ना खूप अशी चिकट धूळ वगैरे साचून आहे ना अशा पद्धतीचा थर साचतो बरं का तिथे. तर तो पण वारंवार क्लीन करायला आपल्याला जमत नाही, त्यामुळे मग मी तो 15 दिवसातून एकदा क्लीन करत असते. पण हा क्लीन करायला ना मला बराचसा वेळ लागला, म्हणजे खूप दिवस झालेत क्लीन करायचं पण राहूनच जात होतं. त्यामुळे मग आज फायनली तो सुद्धा क्लीन करून घेते. कसं ॲक्वागार्डची आतून स्वच्छता जेवढी महत्त्वाची तेवढी बाहेरून पण स्वच्छता ही महत्त्वाचीच आहे, हो की नाही. त्यामुळे मग तो सुद्धा आता आणि अशा चढलीच आहे किचन ओट्यावरती टाईल्स घसण्यासाठी, तर मग लगेच प्युरिट सुद्धा बाहेरून होता होईल तेवढा सगळं स्वच्छ मी करून घेतलेला आहे. आता प्युरिटचं आहे ना पावसाळ्यामध्ये मला थोडंसं आतमधलं पण जे कॉइल्स का काय असतात बघा, ते सुद्धा मला चेंज करायचे, ज्याने पायाने आपलं प्युरिट होत असतं ते सुद्धा मला चेंज करायचं आहे. कारण पावसाळा लागलेल्या पावसाळ्यामध्ये खूप खराब पाणी येतं आणि मग काय होतं की त्या मशीनवरती जास्त जोर पडतो पाणी स्वच्छ करण्यासाठी. मग ते रेड कलरचं इंडिकेटर देतं आहे आता आम्हाला, तर चालला आहे विचार की ते सुद्धा आता चेंज करून घ्यायचं आहे लगेच. झालं पॉसिबल तर ते मी घरी चेंज करण्याचा प्रयत्न करणार आहे, जमलं तर ठीक आहे. आणि जर जमलं कसं करता चेंज ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. अदरवाईज मग मेकॅनिक म्हणजे जे प्युरिटचे लोक असतात येतात आपल्या घरी त्यांच्याकडूनच मी ते चेंज करून घेईल. तर आता मस्त प्युरिटची पण बाहेरून सगळी स्वच्छता झालेली आहे. आणि त्यानंतर आले किचनचा जो सिंकचा एरिया आहे ना तो सुद्धा मला स्वच्छ करायचा आहे. एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं मी. ह्या ज्या वायरी आहेत ना ॲक्वागार्डच्या सगळ्या त्यांना दिसायला खूप विचित्र दिसतात, त्यामुळे ना मी हा जो वेल आहे ना आर्टिफिशियल पानांचा त्याच्याने त्या हाईड केल्या होत्या. पण तिथे ना प्रॉब्लेम काय होतोय माहिती आहे का, किती स्वच्छता करा झुरळ काही पाठ सोडतच नाही. आणि सोसायटीमध्ये राहतो ना आपण, फ्लॅट सिस्टीममध्ये जेव्हा राहत असतो ना तेव्हा ना झुरळ खरंच खूप होत असतात. एकाच्या घरातून दुसऱ्याच्या घरातून तिसऱ्याच्या घरात अशी झुरळांची पैदास आहे ना होतच असते. तर तो जो वेल लावला ना तर त्या वेलांच्या मध्ये छोटेसे ना अशी अंडी दिली होती झुरळांनी. किती पण मी स्वच्छता ठेवतेच पण ते एक जरी झुरळ घरात आलं ना त्याची पैदास राहायला ना वेळच लागत नाही. त्यामुळे आता हा वेल आहे ना परत लावणार की नाही लावणार मला जरा शंकाच आहे. पण म्हटलं तो काढून जरासं वगैरे स्वच्छ करून घेऊया आपण, कारण त्याच्यावरती पण तेलकट तुप्पट डाग झालेले असतात. आणि तो लावलेला होता ना त्यामुळे त्याला असं वॉश नव्हता करता येत, असं रोजच्या रोज त्याच्यावरती पाणी टाकून तो स्वच्छ होत होता. पण मग आता कसं बाहेर काढलं तर जरा विम बारने त्याला व्यवस्थित स्वच्छ केलं ना तर मग जरा दिसायला पण छान दिसतं आणि त्याची व्यवस्थित डीप क्लिनिंग पण होऊन जाते. आणि आता हे शेल्फ आहे मी मेशोवरून मागवलेलं आहे, खूप उपयोगी पडले मला हे. कसं आपलं रेंटचं घर आहे आणि मग रेंटच्या घरामुळे ना आपण जास्त ठिकाणी खिळे वगैरे ठोकून या अशा गोष्टी अडकवू शकत नाही. मग याला जे स्टिक मिळतं ना त्याचा मस्त असा उपयोग होतो, खिळे ठोकायची गरज नाही काहीच नाही. त्यामुळे मग एक जो शेल्फ आहे तो इथे साबण वगैरे ठेवण्यासाठी लावलेला आहे आणि किचनच्या ऑपोजिट साईडला लावलेला आहे. तो कशासाठी वगैरे तो शेअर केलेला आहे आधीच, तसं आपल्या व्हिडिओमध्ये आजच्या पण मी तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यानंतर हे जे आर्टिफिशियल जे रोप म्हणजे झाड आहे का प्लांट आहे, आपण छोटासा प्लांट म्हणूया त्याला, तर हा मी ना धुतलेला तर आहे पाण्याने. मी इतर वेळी काय करते त्याला ना स्प्रे करते, धूळ पहिले झटकून घेते स्प्रे करून फक्त असा सुकवून घेते नाही का. पण आज जरा धुवून बघितला त्याला, पण मला आता माहिती नाही त्याच्या आतमधली जी माती ना ती ओली होऊन जो तो खराब नको व्हायला. आता एक तर ऊन पण नाही आहे ना बाहेर, मी त्याला उन्हामध्ये सुकवेल, पण धुवून बघितलाय, होप सो तो खराब नको व्हायला. त्यानंतर माझे हे किचनचे कपडे म्हणजे हात पुसायचे वगैरे नाही, तर हे माझे थालीपीठ वगैरे जे बनवतो ना आपण तर त्याच्यासाठी जे कपडे लागतात ना त्याच्यासाठी मी हे रुमाल ठेवलेले आहेत, कॉटनचे रुमाल आहेत व्हाईट कलरचे, तेच यूज करत असते मी. ते सुद्धा आता मी व्यवस्थित स्वच्छ करून घेते. आणि तुम्ही म्हणाल किचनवरती कोण असं कपडे धुतल्यासारखं धुता, तर आता एवढ्याशा गोष्टीसाठी कुठे बाथरूममध्ये जाऊन आणि घसत बसून आता इथे ब्रशच्या साह्याने सुद्धा ते स्वच्छ होऊन जात आहे. त्यामुळे असे थोडेसे शॉर्टकट मारायचे, शॉर्टकट आणि करायचं, जेवढे इझी काम होईल तेवढं करत राहायचं.
आणि त्यानंतर आता ह्या सिंकचा एरिया जो आहे त्या सिंकच्या एरियामध्ये सगळे ह्या वायरी वगैरे स्वच्छ करणे येतं. परत सिंकचा जो काही पोर्शन आहे तो, त्यानंतर नळ वगैरे, नळाची तोटी, हे सगळं काही मला मग मी म्हणजे आठवड्यातून वगैरे एकदा स्वच्छ करत असते. सिंकची तोटी वगैरे तर लगेच 2-2 दिवसाआड स्वच्छ करत असते, कारण आता तुम्हाला तर मी सांगितलं पावसाचं पाणी खूप गढूळ येतंय ना, त्यामुळे मग ते स्वच्छ करणं खूप गरजेचं असेल. चला आता झालेला आहे मस्त असा सिंकचा एरिया पण थोडाफार प्रमाणात स्वच्छ, आणि जे काही साबण वगैरे ठेवायचं असतं ते सुद्धा स्वच्छ करून घेते. आणि मेशोवरून मी हे जे मागवलं होतं ना तुमच्यासोबत शेअर पण केलं होतं, याच्यामध्ये लिक्विड टाकलं का खाली प्रेस केलं का त्याच्यावरती लिक्विड येतं, आणि मग लिक्विड म्हणजे आपलं विम जेल येतं, आणि मग त्याने आपण भांडी स्वच्छ करू शकतो. पण ते काय मला बेनिफिट वाटलं नाही बरं का, काही आलं नाही, कारण की मी ना शक्यतो विम बारच यूज करत असते. विम जेल हे कमी प्रमाणातच यूज करत असते, त्यामुळे मला त्याचा काही एवढा बेनिफिट झालेला नाही आहे. त्याच्यामध्ये स्प्रिंग असते, त्या स्प्रिंगच्या साह्याने विम जेल असं वरती येतं, आणि आपण मग तेव्हा घसणीच्या साह्याने भांडी क्लीन करू शकतो. पण मला त्याचा काहीच बेनिफिट झालेला नाही आहे बरं का. त्यानंतर हा जो मग आहे, ह्या मगमध्ये मी सगळे स्पून ठेवत असते. तो मग पण वारंवार स्वच्छ होत नाही, त्यामुळे मग आता सेल्फ काढलं होतं धुवायला, मग त्याच्यामध्ये हा जो आर्टिफिशियल प्लांट आहे तो शेअर केला तुमच्यासोबत, तो आणि हे चमचे, हे दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये असतात, तर मग लगेच ते सुद्धा क्लीन करून घेतले. चला बाबा, जेवढं सगळं होतं होईल तेवढं सगळं स्वच्छता झालेली, आणि फायनली माझं आवडतीचं काम म्हणजे गॅस क्लीन करणं. आता गॅससुद्धा क्लीन करून घेते. आणि मी इतर वेळेस आहे ना गॅस म्हणजे कपड्याने वगैरे, ओल्या कपड्याने पुसून घेते. मी जे तुम्हाला बोलले मी लिक्विड तयार करून ठेवलेले स्प्रे बॉटलमध्ये, सो ते लिक्विड मी टाकत असते. म्हणजे लिक्विडने पाण्याचाच प्रकार येतो, ते पाणी तयार करून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये सोडा, बेकिंग सोडा आहे, विनेगर आहे, विनेगर नसेल तर लिंबू पण टाकलं तर चालतं, निरमा, ह्या 3-4 गोष्टी अशा मी त्या बॉटलमध्ये भरून ठेवलेल्या आहे, आणि पाणी. मग ते जे स्प्रे बॉटल तयार झालेली ना ती, तर मग ती स्प्रे करून इतर वेळी मी गॅस पुसत असते, आणि आठवड्यातून 2दा गॅस पूर्ण पाण्याने धुवत असते. शक्यतो गॅस आहे ना पाण्याने धुवायचा नसतो, कारण त्याला गंज वगैरे चढतो ना, तर मग तो लवकर खराब होतो, त्याचे बर्नर लवकर म्हणजे खराब होतात. पण मला काय माहिती, मला ना गॅस असा पाण्याने खळखळ धुतल्याशिवाय होतच नाही. तर हे बघा, आता मी शेल्फ सगळं आता सुकलं वगैरे आहे, सुकल्यानंतर सगळं जागेवर जाऊ दिलेलं आहे, आणि फायनली माझ्या किचन अगदी स्वच्छ झालेला आहे. आणि एवढा किचन मला स्वच्छ करायला 1 तास कंप्लीट लागलेला आहे बरं का. आणि बघू शकता तुम्ही किचन, बघा किती सुंदर दिसतंय ना. असं किचन स्वच्छ झाल्यानंतर ना मनाला इतका छान वाटतं, बघतच राहावं असं वाटतं त्या किचनकडे. तरी बेसिकच क्लिनिंग केलेली आहे, फक्त टाईल्स वगैरे घसून आणि फक्त बेसिक स्वच्छता केल्यामुळे सुद्धा इतकं प्रसन्न वाटतं आपल्याला आपल्या किचनमध्ये. तर चला, कसा वाटला आजचा ब्लॉग, माझं किचन स्वच्छ करण्याची पद्धत. आय होप आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये. कमेंट्स करायला विसरू नका. बाय बाय.